टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून आपण एका दैवी शक्तीचा अनुभव घेऊ शकतो. टॅरो ही एक प्राचीन विद्या आहे. टॅरो कार्ड्स हे पंचतत्व आणि आपली जी सबकॉन्शियस एनर्जी आहे तर या दोन्ही गोष्टींवरती ती आधारित आहे टॅरो कार्ड्स. नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे. माणूस वेगवेगळ्या प्रकारे भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यासाठी कधी ज्योतिषशास्त्र, कधी अंकशास्त्र यांची तो मदत घेत असतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग. पण हे टॅरो कार्ड रीडिंग नक्की असते तरी काय? या टॅरो कार्ड रीडिंगने व्यक्तीला आपल्या समस्येतून बाहेर पडायला कशा प्रकारे मदत करते? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत श्री सुमेध रानडे. टॅरो कार्ड म्हणजे काय? ओके, टॅरो कार्ड्स म्हणजे एक भविष्य कथनाचं साधन आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिव्हिनेशन टूल. डिव्हिनेशन म्हणजे दैवी शक्तीच्या जवळ जाणे. सो टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून आपण एका दैवी शक्तीचा अनुभव घेऊ शकतो. टॅरो कार्ड्स म्हणजे कार्टोमॅन्सी ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही कार्ड्सवरून भविष्य कथन करणं किंवा मार्गदर्शन घेणं, याला पूर्ण मोठी टर्म आपण म्हणली की मोठा शब्द तर तो कार्टोमॅन्सी आहे. आणि टॅरो कार्ड्स हा एक त्या कार्टोमॅन्सी मधला एक भाग आहे. असे विविध प्रकारचे कार्ड्स आहेत, जसं की ऑरॅकल कार्ड्स आहेत, लेनॉर्मंड कार्ड्स आहेत. असेच टॅरो कार्ड्स हे एक कार्टोमॅन्सी मधलाच एक विभाग आहे. तर कसं असतं की कोणतंही कार्ड असेल त्याच्यावरती काहीतरी चित्र असेल, त्या चित्रामध्ये काय दर्शवलंय, कोणते व्यक्ती आहेत, किती व्यक्ती आहेत, त्यांचे हावभाव काय आहेत, किंवा त्याच्यात कोणते सिम्बल्स किंवा चिन्ह आहेत, खुणा काय आहेत, रंग काय आहेत, या सगळ्यावरून त्या एका कार्डचा एक अर्थ ठरलेला असतो. आणि येणारी जी व्यक्ती असते ती एक कार्ड निवडते आणि आपण त्या कार्डवरून त्या व्यक्तीच्या आयुष्यात सध्या काय चाललंय किंवा त्यांनी अमुक एक मार्ग निवडला तर त्याच्या भविष्यात काय घडू शकतं असा आपण अंदाज घेऊ शकतो. याला आपण कार्ड रिडिंग म्हणतो. म्हणजे वन पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स ही जी इंग्लिशची म्हणे की एका चित्रातून आपण खूप काही व्यक्त करू शकतो असा आपण अर्थ घेऊ शकतो त्याचा. तर हा याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे टॅरो. ओके, टॅरो कार्डची सुरुवात ही कशी झाली? टॅरो ही एक प्राचीन विद्या आहे आणि ह्याच्यावरती बऱ्याच जणांची वेगवेगळी मतं आहेत. तर कसं झालंय, टॅरो कार्ड जर का आपण आता बघितले तर त्याच्यामध्ये बऱ्याच संस्कृतींचा समावेश, बऱ्याच आध्यात्मिक परंपरांचा समावेश असलेली चिन्ह, असलेले चित्र आपल्याला दिसतात. तर याच्यावरून संशोधकांचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये खूप विविध प्रांतातून आणि विविध काळातील घटनांचा समावेश ह्याच्यात झालेला आहे. तर असं म्हणलं जातं की ओरिजिनली म्हणजे पूर्वी हे पूर्वेच्या देशांकडे, म्हणजे जसं की भारत झाला, चीन झाला, जपान झाला, या देशांमध्ये तमालपत्रावरून किंवा काही प्राचीन कागदांवरून आपण भविष्यकथन किंवा मार्गदर्शन देण्याची विद्या अवगत होती. आणि ह्याच्यानंतर ही विद्या अरब कंट्रीज मधून किंवा इजिप्त कडून पश्चिम देशांकडे सुद्धा गेली. मग पश्चिम देशांकडे जेव्हा ती गेली तेव्हा ती राजविद्या म्हणूनच समजली जायची. म्हणजे ती फक्त राजासाठी किंवा अशा मुख्य निर्णयांसाठी फक्त राजमहालातच सीमित होती. तर त्याला त्यांनी जनमानसात ओपन केलेलं नव्हतं, ती खुली नव्हती विद्या. मग काय झालं की बऱ्याच ठिकाणी जगामध्ये आध्यात्मिक परंपरा सुरू झाल्या. म्हणजे आपल्याकडे अशा विविध गुरु परंपरा आहेत किंवा पारमार्थिक काही समूह आहेत जे कार्यरत असतात. तर असाच इंग्लंडमध्ये एक समूह निर्माण झाला साधारण 1800-1900 शतकामध्ये. सो त्याचं नाव होतं ऑर्डर ऑफ द गोल्डन डॉन. आणि त्याच्यामध्ये जे साधक होते, ज्यांना आपण साधक म्हणू शकतो कारण का ते काही आध्यात्मिक विद्या साधना करण्याचा प्रयत्न करत होते. सो त्यांच्यातील एक व्यक्ती, एक साधक, त्यांचं नाव होतं आर्थर वेट. तर त्यांना ही विद्या कळली होती आणि मग त्यांना असं वाटलं की ही विद्या आपण एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये आणूयात आणि ती सामान्य जनतेसाठी आपण खुली करूयात. म्हणून त्यांनी असा विचार केला आणि त्याच ऑर्डर ऑफ द गोल्डन डॉन या आध्यात्मिक समूहामध्येच एक चित्रकार होत्या त्या काळातल्या विख्यात, त्यांचं नाव पॅमेला कोलमन स्मिथ. मग त्यांनी या दोघांनी मिळून या कार्ड्सची एक सुंदर पद्धतीने रचना केली, ज्याच्यामध्ये पॅमेला कोलमन स्मिथ ह्या ज्या चित्रकार होत्या त्यांनी चित्र रेखाटली आर्थर वेट सरांच्या गायडन्सनुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि असं करत साधारण 1800-1900 साली हा जो आत्ताचा जो टॅरो डेक जो सगळ्यात प्रचलित आहे तो निर्माण झाला.
आणि त्याचं नाव आहे रायडर वेट स्मिथ टॅरो डेक. तर RWS, आर म्हणजे जी पब्लिशिंग कंपनी होती त्याचं नाव होतं रायडर, वेट म्हणजे सर अर्थर वेट होते ज्यांनी ही संकल्पना मांडली, आणि स्मिथ म्हणजे पॅमेला कोलमॅन स्मिथ ज्या चित्रकार होत्या. तर असा हा RWS रायडर वेट स्मिथ हा डेक आत्ता जो सगळ्यात जास्त प्रचलित आहे तो आपल्याला तयार होऊन मिळाला. आता ह्याच्यामध्ये एक अजून गोष्ट मला सांगावीशी वाटते की टॅरो कार्ड्स जे आहेत ना हे फक्त भविष्य कथनाचं साधन नसून आपल्या आत्मोन्नतीसाठी आपण आत्ता जे आहोत त्याच्याहून जास्त आपण काही अनुभवू शकतो का, म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ किंवा आध्यात्मिक उन्नती, आध्यात्मिक प्रगती, की मी हे जे भौतिक विश्व माझ्या अवतीभोवती आहे या व्यतिरिक्त पण मी काही अनुभव घेऊ शकतो का, स्पिरिच्युअल डायमेन्शन्स ज्याला आपण म्हणतो, किंवा मी आत्ता या क्षणाला माझ्यासाठी काय करणं सगळ्यात जास्त योग्य आहे. म्हणजे भविष्य कथन हा फक्त एक भाग झाला, पण मार्गदर्शन माझ्यासाठी सगळ्यात उत्तम मार्गदर्शन घेण्यासाठी हे कार्ड्स पूर्वी वापरले जायचे. आणि हे अगदीच खरं असू शकतं, कारण का जर तुम्ही बघितलं तर ईस्ट म्हणजे आपले जे पूर्वेकडील जे देश आहेत म्हणजे भारत, चायना, जपान, थायलंड हे सगळे जास्त आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होते. म्हणजे त्यांची इच्छा होती, ते प्रयत्नशील होते की मला हे भौतिक विश्वात न अडकता मी अजून समाधानी आणि सुखी संपन्न कसं होऊ शकेन ह्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. आणि याच्यासाठी सुद्धा ते त्या तमालपत्र विद्या जी होती किंवा टॅरो कार्ड्स होते याचा वापर केला जायचा. आणि बरोबर पश्चिम देशांना हेच नेहमी कुतूहल असायचं की अरे हे इतकी कशी आध्यात्मिक साधना करतात किंवा ह्यांच्याकडे काय असं आहे ज्याच्याने हे इतके सुखी आणि समाधानी राहू शकतात, हाच त्यांचा नेहमी कल असायचा. आणि याच दृष्टीने त्यांनी आपल्याकडे बघितलं आणि मग आपल्या काही परंपरा म्हणजे भारतीय संस्कृतींची काही चिन्ह, चायनीज सिम्बॉलॉजी, जॅपनीज काही चिन्ह अशी त्या कार्ड्समध्ये मिसळलेली दिसतात आणि इजिप्शियन मायथॉलॉजी त्याच्यामध्ये मिसळलेली दिसते. कारण का बघा तुम्ही पश्चिम आणि पूर्वेचा लिंक जो आहे तो इजिप्त आणि अरब कंट्रीजच्या थ्रू आहे. तर इजिप्शियन मायथॉलॉजी त्याच्यात मिसळली गेली. त्याच्यानंतर ख्रिश्चन बायबलचे पण त्याच्यामध्ये रेफरन्सेस आहेत. ज्युइझम हा मोठा धर्म आहे, सो ज्युइश कबाला त्याच्यामध्ये गुंफलेला आहे. सो मला असं वाटतं की आत्ता या क्षणी पूर्ण जागतिक पातळीवर अशी सगळ्या संस्कृतींची, सगळ्या परंपरांची सुंदर गुंफण असलेलं एखादं साधन आणि मुख्य म्हणजे त्याला एक आध्यात्मिक पाया असलेलं साधन जर आत्ता आपल्याकडे असेल तर ते म्हणजे टॅरो कार्ड्स आहे. आणि ह्याच्यासाठी ते अत्यंत युनिक आहे, ते अद्वितीय आहेत आणि त्यांचा खरंच खूप सुंदर उपयोग होतो, नुसता भविष्यकथनासाठी नव्हे तर मार्गदर्शन. वा. तर ह्या एक खूप प्राचीन असा टॅरो कार्ड रीडिंग हे फार प्राचीन शास्त्र आहे. बरोबर. हो, छान. सो टॅरो कार्ड हे शास्त्र जे आहे ते कशावर आधारित आहे? ओके, बेस त्याचा आपण किंवा आधार कशावर आहे हे सांगायच्या आधी मी फक्त एक जस्ट डिस्टिंग्विश करतो किंवा मी एक फक्त फरक दाखवतो की आपण म्हणतो ना सायन्स आणि आर्ट. तर सायन्समध्ये सायन्स हे नेहमी नियमबद्ध असतं. इट इज ऑलवेज कंप्राइज्ड ऑफ रूल्स, नेहमी नियमबद्ध. 2+2 हे 4च असणार आहे. पण कला जर का आपण म्हणली तर त्याच्यामध्ये असं नाहीये. कला ही मुख्यत्वे भावना प्रधान आहे. आपण भावना होतो जेव्हा आपण कुठली कला सादर करतो, किंवा अनुभवण्याची गोष्ट ती जास्त आहे, सिद्ध करून दाखवण्याची गोष्ट विज्ञान, आणि अनुभवाने आपल्याला स्वतःला साक्षात्कार घडण्याची गोष्ट म्हणजे ती कला. तर टॅरो कार्ड रिडिंग किंवा कोणत्याही प्रकारचं कार्ड रिडिंग ही एक कलेच्या अंतर्गत येते. त्याच्यामुळे तिथे असे एका ठराविक पातळीपर्यंत नियम आहेत, त्याच्यापुढे सगळ्या अनुभवण्याच्या किंवा आपल्या इंट्युशनने समजण्याच्या जास्त गोष्टी आहेत. तरी आधार आहे. आता आधार कसा आहे ते मी सांगतो. तर आपल्याला माहितीये की आपलं शरीर किंवा आपलं आयुष्यच खरं तर हे पंचतत्वांवर आधारित आहे, म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश. तर प्रामुख्याने आपलं जे शरीर आहे ते प्रामुख्याने 5 पैकी 4 तत्वांवर मुख्यत्वे आधारित आहे. अग्नी, पृथ्वी, वायू, जल. आकाश हे थोडंसं आध्यात्मिक किंवा पारमार्थिक पातळीवरचं तत्व आहे. तर सर्वसामान्य माझ्या तुमच्यासारखी जी लोक आहेत त्यांच्यासाठी हे 4 तत्व पुरेसे आहेत. हे मूलभूत तत्व आहेत आपल्यासाठी. आणि या तत्वांवरतीच बेस्ड आपल्या आतमध्ये एक ऊर्जा असते, एक एनर्जी असते, जिला बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये वेगळी नावं दिलेली आहेत. आता आपल्याकडे 7 चक्र सांगितलेली आहेत आणि त्यांच्या आधारे कुंडलिनी शक्ती जी तुमच्यात आहे, माझ्यात आहे, आपल्यामध्ये सुप्त आहे, साधू संतांमध्ये ती जागृत अवस्थेत असते. आणि असंच चायनीज ट्रेडिशन्स मध्ये त्याला ची एनर्जी असं म्हणतात. सो ते आहे सगळं एकच.
आणि याला आपण साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण असं समजू शकतो की सबकॉन्शियस एनर्जी आहे ती सगळ्यांमध्ये आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नाहीये. कधी कधीच आपल्याला त्याची जाणीव होते की आपलं मन किंवा अंतर्स्फूर्ती आपल्याला काहीतरी नको करायला किंवा करायला सांगत असते, तर ती आपली सबकॉन्शियस एनर्जी किंवा सबकॉन्शियस माइंड असतं. तर कॉन्शियस माइंड हे लॉजिक आणि रिझनिंग वर चालतं आणि सबकॉन्शियस माइंड हे भावना प्रधान आहे, भावनांवर चालतं. आपण काय फील करतो, आपल्याला काय वाटतंय ह्याच्यावर चालतं. बघा, आपण बऱ्याचदा असं म्हणतो की आपण एका ठिकाणी गेलो तर मला असं वाटतंय मी इथे नाही राहायला पाहिजे फॉर सम रिझन, म्हणजे आपण एक्सप्लेन नाही करू, पॉझिटिव्ह वाटत नाही, किंवा कुठे कुठे गेलो तर खूप सुंदर वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं विनाकारण. तर हे आपलं गट फिलिंग ज्याला आपण म्हणतो किंवा इंट्युशन म्हणतो, तर हे सगळं सबकॉन्शियस एनर्जी त्याला ड्राईव्ह करत असते, म्हणजे अचेतन मन आपण असं म्हणू शकतो मराठीमध्ये. तर हे आपल्यामध्ये आहे आणि असं समजलं जातं की सबकॉन्शियस एनर्जी ही सगळ्यांची कनेक्टेड आहे, तुमची, माझी, सगळ्याच व्यक्तींची कनेक्टेड आहे. आणि ते एकच तत्व आहे जे सगळीकडे भरून राहिलंय, म्हणजे जे आपल्याकडे पूर्वीपासून सांगितलेलं आहे, अवघा रंग एकची झाला रंगी रंगला श्रीरंग. याचा अर्थ एक असा पण आहे की सगळ्यांमध्ये तोच व्यापून उरलेला आहे, एकच परमेश्वर आहे आणि ती शक्ती म्हणजे आपल्या सगळ्यांमधली सबकॉन्शियस एनर्जी. मी सांगितलं तसं साधू संतांची ती जागृत अवस्थेत असते म्हणून ते सूक्ष्म अनुभव घेऊ शकतात, आपण तो नाही घेऊ शकत, पण ती असते हे नक्की. तर हे झालं सबकॉन्शियस एनर्जीवरती. आता मी सांगितलं तसं टॅरो कार्ड सुद्धा याच मूलभूत पंचतत्वांवर आधारित आहे आणि त्या प्रत्येका कार्ड्सची, त्या प्रत्येका तत्वाची सुद्धा एक एनर्जी त्याच्यामध्ये उतरलेली आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती येते आणि ती तिच्या सबकॉन्शियस एनर्जीनी किंवा तिला कोणतं कार्ड वाटतंय ते सिलेक्ट करते, ती तिच्या आयुष्यात जे चाललेलं आहे त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणूनच ती त्या कार्ड्सकडे आकर्षित होते आणि ते कार्ड निवडलं जातं. तर बेसिकली टॅरो कार्ड्स हे पंचतत्व आणि आपली जी सबकॉन्शियस एनर्जी आहे, जी आपण अनुभव घेतलेला नाहीये पण ती आहे कुठेतरी सुप्तावस्थेत, तर या दोन्ही गोष्टींवरती ती आधारित टॅरो कार्ड्स. ओके. टॅरो कार्ड रिडिंग बद्दल तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला आज मिळाली असतील अशी आशा आहे. आणखीही काही प्रश्न असतील तर काळजी करू नका, याच कार्यक्रमाचा दुसरा भाग घेऊन आम्ही लवकरच येत आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.